तुकाराम महाराज वर्णन करतात. आपण जर हरिद्वार ऋषिकेशला गेलो तिथं फक्त तीर्थ आहे, ती भूमी क्षेत्र नाही. गंगा माता कशी आहे, साक्षात त्या ठिकाणी विराजमान आहेत, तीर्थ आहे. आपण जर कुरुक्षेत्राची यात्रा केली, ती भूमी सगळी पुण्यवान आहे, म्हणून तिला कुरुक्षेत्र म्हटले. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे, ती पुण्यभूमी आहे. तिथं देव पण नाही, तिथं तीर्थ पण नाही, पण अशी एक काही भूमी असते त्या ठिकाणी तीर्थही असतं, देवही असतं आणि संत महात्मे असतात. ज्ञानोबरांच्या संजीव समाधीचा विचार करा. जगदगुरु श्री तुकोबरायांचा अवतार झाला. तुकोबरायांचा अवतार होण्यापूर्वी देहू गावाला श्री क्षेत्र देहू म्हणत नव्हते, पण तुकोबरायांचा अवतार झाल्यानंतर देहूला श्री क्षेत्र देहू म्हणू लागले. विठ्ठल जी घोगर गावाची भूमी आहे, प्रातस्मरणीय श्री संत शिरोमणी बहिराम महाराजांचा या ठिकाणी अवतार झालाय. आता घोगरगाव नाही, श्री क्षेत्र घोगरगाव. विठ्ठल जिथं संत महात्मा राहतात, तिथं तीर्थ आहेत, तिथं देव आहेत, तिथं ती भूमी क्षेत्रभूमी आहे. तुकोबरे ज्ञानोबरे जिथं राहतात ती भूमी क्षेत्रभूमी आहे. भगवान ज्ञानोबरे जिथं राहतात, तीर्थे तया ठाया येथे पुनीत व्हावया, पर्वकाळ पाया तळे वशे वैष्णवा. सर्व त्रिभुवनातले तीर्थ ज्ञानोबरांच्या संजीव समाधीचा आश्रय घेतात. पहा, ज्ञानोबरांची भूमी क्षेत्रभूमी आहे. ज्ञानोबरांच्या संजीव समाधीचा आश्रय सर्व तीर्थ घेतात. जिथं ज्ञानोबरांची संजीव समाधी आहे, नामा म्हणे देवा चला तया ठाया, विश्रांती घ्यावया कल्पवरी. तुका म्हणे जेथे वसे भक्तराव, तेथे नांदे देव संदेह नाही. जिथं भक्त आहेत तिथं देव आहे, जिथं भक्त आहे तिथं तीर्थ आहे, आणि जिथं भक्त आहे ती भूमी क्षेत्रभूमी आहे. विठोबा रखुमाई.